नमस्कार. आज मी अळूची भाजी बनवते. त्यासाठी हे अळू घेतलं आहे बघा. 3 जुड्या आहेत. हे बघा 1 2 3 जुड्या आहेत. आता हे साफ करून घेते. आता हे साफ करून घेते. त्यासाठी काय करायचं, इथून हा तुकडा तोडायचा आणि हे असे त्यातला धागे असतात ते काढून टाकायचे. असे सगळे सोलून घ्यायचे आणि हे फेकून द्यायचं. हे बघा, हे धागे असतात ते शिजत नाहीत म्हणून ते काढून टाकून द्यायचे. हे बघा, आणि या पद्धतीने पान घ्यायचं आणि हा सोललेला देठ घ्यायचा. हा सोलला आहे, याचं वरचं कवर काढून टाकलं आहे. आणखीन एक करून दाखवते. हे बघा, हे असं घ्यायचं, हे इथून असं तोडायचं शेवटच्या भागातून आणि असं सोलून घ्यायचं. म्हणजे ती हे बघा, हे सोलून घेतल्यावर हे असं निघतं वरचं कवर. हे बघा, अशा पद्धतीने काढून टाकायचं. नाहीतर ते शिजायला कडक असतं, त्यामुळे चांगलं शिजत नाही आणि खाताना पण चांगलं लागत नाही. हे असं काढून टाकायचं वरचा धागा, म्हणजे वरचं कवर असतं ते. आणि हे राहतात आतलं आवरण, ते घ्यायचं भाजीसाठी. आणि ही पानं आता हे सर्व करून घेते असंच आणि मग स्वच्छ धुवून घेते 5-6 वेळा. व्हिडिओ पूर्ण बघा. हे गावरान अळू आहे, गावठी छान आहे आणि हे भाजीचं अळू आहे. धुवून घेतली आहे 5-6 वेळा. ही बघा, चांगली अशी. आणि ह्याचे देठ कोळे घेतले आहेत. आता चिरून घेते बारीक. एकदम बारीक चिरून घेतली आहे बघा. हे देठ घेतली आहेत चिरून आणि ही भाजी. आता ही मी कुकरमध्ये उकडून घेते एका डब्यामध्ये घालून आणि नंतर मी फोडणीला घालते. अजून पुढची कृती बरीच आहे. सगळ्यांनी बघा पूर्ण व्हिडिओ प्लीज. आता ही मी शिजवून घेते कुकरमध्ये. कुकरमध्ये आता मी 4-5 शिट्या करून घेते. आणि इथे मी त्यासाठी शेंगदाणे पण घेतलेत, रात्री भिजत घातले होते. आता हे शेंगदाणे पण मी शिजवून घेते त्याच्यावरती ठेवून. ही लसूण घेतलाय, 8-10 पाकळ्या आहेत लसणीच्या. कांदा घेतलाय, कोकम घेतलाय. तुम्ही कोकमऐवजी कोकमसुद्धा 6-7 आहेत. कोकमऐवजी तुम्ही चिंच घ्या. माझ्याकडची चिंच संपली आहे म्हणून मी कोकम घातलं. कोकम घालून सुद्धा छान होते अळूची भाजी. हा मसाला 1 चमचा मालवणी मसाला आहे, हळद आहे, हे वाटण आहे आणि यामध्ये आलं लसूण पण आहे भरपूर प्रमाणात. आलं लसूण खोबरं, कांदा खोबरं. आता हे फोडणी घालते याची. लसूण जास्तच घ्यायचा अळवाच्या भाजीला. अळू मी पहिल्याच 15 पाऊस पडल्यानंतर 15 दिवसाच्या दरम्यानचंच अळू घेतलं आहे. खूप कोवळं आणि छान आहे ते अळू. 7 शिट्या काढून घेतल्या. थंड झाला आहे आणि 7 शिट्या काढून घेतल्यात. चांगलं शिजलं आहे अळू. गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये मोठा चमचा भरून तेल घालून घेते. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये जिरे घालून घेते चमचाभर. आणि ही लसूण घालते.
कांदा घालते. हळवाला लसूण जास्त लागते. कांदा लसूण चांगली भाजली. आता मी हा मसाला आणि हळद पावडर टाकून घेते. अळू घालते. मसाल्याऐवजी हिरवी मिरची जरी घातली तरी चालते. मी मसाला घातलाय. लगेचच हे उकडलेले शेंगदाणे घालून घेते. आणि हे 10 मिनिटं शिजवून घेते. हिंग घालते. आधी फोडणीत घालायला हवा होता पण विसरली, आता टाकला हिंग. काही हरकत नाही. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेते. 6-7 कोकम. आणि यामध्ये फणसाच्या बिया किंवा चणे, चवळी हे पण घालू शकता शेंगदाण्याच्या ऐवजी. मी शेंगदाणे वापरले. हे बघा, खूप छान होते. या पद्धतीने नक्की करून बघा. पाऊस पडल्यानंतर ह्या पहिल्या पंधरवड्यातलं अळू खूप छान असतं चवीला आणि कोवळं पण असतं. हे 2 चमचे वाटण घालून घेते. त्यामध्ये आलं लसूण पण आहे. कांदा, आलं लसूण हे 2 चमचे वाटण घालून घेतलं. काही लोक वाटण घालत नाही पण मी वाटण घातलं आहे. वाटण घालून खूप छान होते अळू. ओलं खोबरं जरी टाकलं असंच होऊन तरी चालतं. मी वाटण टाकलं आहे 2 चमचे. कसं अळू झालं आहे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. किती सुरेख दिसतंय बघा. नक्की कमेंट करून सांगा कसं झालं आहे.